नर्मदे हर नर्मदे हर. ह्या आजचा आहे ना, माझा आहे ना, आज 3 तारीख आहे. ह्या ज्या उत्तर तटावरून आजचा माझा पहिला दिवस आहे. ह्या पहिल्या दिवसामध्ये आभेंडावरून मी सुवा म्हणजे हा वाघरा तालुका आहे. इथून मी आता सुगावला जाणार आहे. सुगावला एक सोमेश्वर तीर्थ आहे. तिथे एक दर्शन घेणार. दर्शन घेऊन मी पुढे एक भरूचसाठी जाणार आहे. भरूच माझ्यापासून आहे ना 40 किलोमीटर अंतरावर होतं आभेंडापासून. आता मी एक 6 ते 7 किलोमीटर अंतर पार करून पुढे आलेलो आहे. आज माझा एक टार्गेटचं 40 किलोमीटरचं आहे. ते आज मी 40 किलोमीटरचं आज टार्गेट संध्याकाळपर्यंत पूर्ण करणार आहे. आणि मी आत्ता जो रोडवरती चाललेलो आहे ते सुगाव रोड आहे. हा असा रोड आहे, हायवे आहे. हे बघा, इथे गाड्या चालतात आणि परिक्रमावरती भरपूर प्रमाणात आहे. कारण कालची ज्या बोट आहे ना, कालचा जो हे होतं ओटीन भरती आहे ना, समुद्राचं पाणी जरा समतोल असल्यामुळे काल जास्त बोट लागल्या. त्याला 8 बोट होत्या. एका बोटमध्ये 250 ते 250 बसतात. तर आपण त्याचं प्रमाण जरी केलं तर 1700-1800 तर 2000पर्यंत लोक आल्यात आपली. 2000पर्यंत पाठीमागून परिक्रमावाशी येतात. 2000पर्यंत लोक आले. 2000 लोक आल्याच्या नंतर आपल्याला सर्व रोड गजबजून भरलेला दिसतोय. कारण लोकच भरपूर आहे. आश्रमामध्ये कधी कधी जागा कमी पडते. त्याच्यामुळं पुढे आहे ना, आश्रमवाले पुढे आश्रम भरपूर थोडे डायव्हर्ट करतात आणि डायव्हर्ट करून पुढे निघावं लागतं. नर्मदे बघा, आपण ह्या ठिकाणी आता आहे ना, आपण आहे ना जो आहे ना हायवे सोडून आतमध्ये आलो आहे. तर आहे ना, हे सुवा गाव आहे आणि सुवा गावामध्ये आपण आहे ना आश्रमावरती चाललेलो आहे. तुम्हाला सोमेश्वर तीर्थ. आणि या आश्रमापासून आम्हाला आहे ना पुढे जायचं. आता आश्रमावरती 7 किलोमीटर चालून आम्ही आश्रमावरतीला आहे. आम्हाला मैयाचा तट ते बाजूला आहे, तट आहे. आम्ही आता सुवा गावामध्ये चाललो आहे. सुवा गाव आश्रमात, हा आश्रम रोड आहे. तर हायवे सोडून आतमध्ये चाललो आहे. नर्मदे बघा, आपण आहे ना आता आहे ना सिंगनाथ महादेव मंदिर आलो. इथे परिक्रमावासी सगळे आले आणि आपण हे सिंगनाथ महादेव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी चाललो. आता ह्या ठिकाणी आपले जे सिंगनाथ महादेव मंदिर आहे ना, ह्या मंदिराच्या नावावरून आपल्याला आहे ना सुवा गाव हे नाव पडले. या गावात सुवा गाव. आपण आतमध्ये आलो आहे. सर्व परिक्रमावासी बसलेले आहेत. आपण मंदिराचं दर्शन घेणार. या आश्रमापाशी आलो आहे. आता मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे जाणार. नर्मदे हर. या ठिकाणी आपण मंदिरात आलेलो आहे. हे सिंगनाथ महादेव मंदिर आहे. हे सुवा गाव. आणि जे सिंगनाथ महादेव मंदिर आहे ना, हे जे ना, हे सिंगनाथ महादेव यांच्या नावावरून सुवागाव हे नाव पडलेलं आहे. गुजरातमध्ये आणि भरूच जिल्ह्यात. तर आम्ही हे बघा, हे महादेव मंदिर. इथे हनुमान इथे बी हनुमान. नर्मदे हर. माता. दर्शन झालं बघा, दर्शन केलं. नर्मदे हर. आता आम्ही हे ना, हे सुवा गावामध्ये आहे ना नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे ना, तो आम्ही पुढे ना सोमेश्वर महादेव मंदिराकडे चाललेलो आहे. आता सोमेश्वर महादेव मंदिर. तर आम्ही इकडनं आलेलो, ह्या हवेवरून इकडनं आलेलो. आता आम्हाला जायचं आहे ते इकडनं जायचं आहे. तेव्हा इकडनं जायचं आहे. आणि या ठिकाणी आम्ही होतो. म्हणजे हा मंदिर आहे. ह्या मंदिरातून आत्ता बालभोग घेऊन बाहेर चाललो आहे. हे परिक्रमावासी सर्व बालभोग घेतात. ह्या आत्ता हवेवरून मी चाललो इकडे. नर्मदे.
नर्मदे हर. या ठिकाणी आपण आता आहे ना सुहागाववरून आहे ना सरळ पुढं आलो आहे. आणि सरळ पुढं आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला एक चौक लागतो. चौकातून सरळ पुढे आहे जे कंपन्या लागतात तशा त्या कंपन्यांच्या आहे ना बाजूने आपल्याला आहे ना रोड आहे. हा रोड आहे आपल्याला. हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. हा सर्व कंपन्यांच्या बाजूने आणि आपण त्या कंपनीच्या बाजूने चालू. पाठीमागून परिक्रमावासी येतात, पुढून परिक्रमावासी ते चाललेले आहेत. नर्मदे हनुमान मंदिर. नर्मदे हर भोजन. हनुमान मंदिर. भोजन का है यहाँ? भोजन का ऐसा मंदिर है कौन सा? इधर भी है, इधर दूर है थोड़ा. आगे किधर चलना? ये क्या है? कैमरा है. ये क्या है? बैटरी है क्या? कॅमेरा आहे. नर्मदे देखने का. नर्मदे हर. हे बघा आता आपण या ठिकाणी आपण आता इथे आलेलो आहे. जो रोड आहे ना हा रोड म्हणजे इथे आपल्या परिक्रमावासी रोड आहे. परिक्रमावासी रोड आहे. त्या रोडला आपल्याला आहे ना झाडं नाही. जी जेवढी झाडं आहे सगळी काटेरी झाडं आहे. जो पेड़ है वो सब पेड़ है ना वो है ना बड़ा पेड़ नहीं छोटा छोटा पेड़ है. आणि उसका कांटे का पेड़ है वो कांटा चुभेगा. इसके लिए परिक्रमावासी है ना थोड़ा जगह देख के धूप में बैठते हैं. बाकी कुछ नहीं. आगे चलते ये एक सामने एक मंदिर है. उधर एक आश्रम है. नर्मदे हर. या ठिकाणी आता मी आहे ना आपल्या परिक्रमा रोडवरती आहे. परिक्रमा रोड हा आहे ना भरूच जिल्हा आणि वारण तालुका सुहागाववरून बरेच 4-5 किलोमीटर पुढे आल्यापासून आत्ता मला जे जायचं आहे ते भरूचकडे जायचं आहे. तर मध्ये इथं कारण ते कुठे आश्रम आहे तिथं बघावं लागेल. कारण इथं काही दिवसांनी ॲक्च्युली काय इथं कुठं फक्त कंपन्यांचे गेटच आहे. त्या कंपन्यांच्या भिंती आहेत आणि इकडनं हे सर्व जंगल आहे काटेरी. बाकी काहीच नाही आहे. आणि परिक्रमा असे अशा या रोडने झालं. इथं एखादी चुकून गाडी येते नाही तर गाडी पण येत नाही. ह्या परिक्रमा रोडच असे असतात का जिथे गाडीसुद्धा बघायला क्वचित भेटते. कारण जे परिक्रमा जो पैदल मार्ग आहे त्या मार्गे आत्तापर्यंत एवढ्या त्या दक्षिण तटावरती सुद्धा तसंच गाडी बघायला भेटत नव्हती. म्हणजे मार्ग बघा कसे आहेत. परिक्रमा मार्ग इकडून पण परिक्रमा मार्ग असा आहे. एवढ्या पलीकडे जर गेलं तर गाड्यांची लाईन आहे. पण इकडून बघा परिक्रमा जो मार्ग काढला आहे तो मार्ग असा आहे की जिथे गाडीसुद्धा आपल्याला बघायला भेटत नाही. सगळी काटेरी झाडं आहेत. सावलीला बसायचं म्हणलं तरी एक बसू शकत नाही. ऊन भरपूर आहे. तर ऊन लागायला सुरुवात झाली त्याच्यामुळं ही परिक्रमा अशी थोडी सावली शोधतात आणि बसतात कुठे ना कुठेतरी. पुढे काही परिक्रमा अशी चालतात. पाठीमागून पण काही येतात. पाठीमागूनही येतात. पुढे चाललेत परिक्रमा अशी म्हणजे पुढे चाललेत. बघूया आता चाललो हळूहळू. नर्मदे